मुरुड समाजातील एक अत्यंत गरीब कुटुंबियातील मुलगी हेमंत दादाराव चर्लेवार यांना देण्यात आली होती। त्या मुलीचं एक पैशासाठी हुंड्यासाठी एक अनेक वर्षापासून तिला त्रास होता आणि तिचं एक निर्गुणपणे तिचा खून झालेला आहे आणि एवढं झालं असताना सुद्धा पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर खुनाचा गुन्हा अद्यापही दाखल केलेला नाही। मुख्य आरोपी जे कोणी आहेत ते आताही फरार आहेत आणि ह्या कुटुंबियाला न्याय देण्यासाठी आम्ही सर्व मुरुड समाजाचे आज एकत्र येऊन ह्या मुलीच्या पाठीमागे आहोत आणि त्या मुलीला न्याय देण्यासाठी आम्ही प्रशासन सन्माननीय श्री जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे की या गुन्ह्यामध्ये जे कोणीही गुन्हेगार असेल, जे कोणी त्यांना सहकार्य करत असेल त्या सर्वांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। लाडकी बहिणीला एक आधार म्हणून शासनाने 1500 रुपये देऊन त्यांचा हात बळकट केलाय, पण 30 लाडकी बहीण आज जगात जिवंत राहण्यासाठी त्रस्त आहे। त्या लाडक्या बहिणींना पैशाची नाही तर एक जगन जिंकण्याची आणि त्यांना एक सक्षम करण्याची, त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा टाकण्याची शासनाची गरज आहे। असा एक चांगला मुद्दा शासनाने एक असा चांगला गुन्हा एक अंमलात आणावा आणि जे कोणी असे महिलांना त्रास देतात, बळी घेतात, तरी त्यांना असं 2 दिवसामध्ये सुटकारा होती। याचा अर्थ काय? एकही मुलगी जिवंत राहणार नाही राज्यात। अनेक समाजामध्ये असे प्रश्न घडत आहेत, राज्यामध्ये घडत आहेत, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। अशा मुलींना न्याय मिळाला पाहिजे आणि हे न्याय जर शासनाने नाही दिला तर आम्ही सर्व मुरुड समाज एकत्र होऊन या शासनावर आणि प्रशासनावर आम्ही मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही आणि त्या मुलीला न्याय मिळवल्याशिवाय आम्ही समाज कोणताही गप बसणार नाही। आणि मी आपल्या माध्यमातून SP साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना विनंती करतो की साहेब, ह्या गरीब कुटुंबीय मुलीला आपण न्याय मिळवून द्यावा, एवढीच आमच्या संपूर्ण मुरुड समाजाच्या वतीने विनंती। नमस्कार। आमची मुलगी तृप्ती हिचा विवाह हेमंत चर्लेवार यांच्याशी 5 वर्षाखाली झाला होता, तरी त्यांनी तिला हुंड्यासाठी मारहाण करून तिचा खून केला व PM रिपोर्ट केला असता तेव्हा PI साहेबांनी त्यांना त्याच्या मुलीच्या सासूला आणि तिच्या चुलत सासू मावस सासूला दोघाला पोलीस व्हॅनमध्ये घेऊन गेले। त्यांच्यावर FR पाळल्याने केस दाखल झाली त्यांच्यावर, तरी त्यांनी सोडून दिले। त्यांना अटक करून सोडून दिले, अटक न करता सोडून दिले त्यांना। आमची मागणी एवढीच आहे की त्या लोकांना होईल तेवढी कडक सजा। खून केलेला FR आणखीनही दाखल झालेला नाही, तरी तो दाखल करण्यात यावा। आरोपीचे नाव रेणुका आणि कुसुमबाई हे 2 आरोपी होते। हेमंत दादाराव चर्लेवार, श्रावण, रेणुका, चंचल, आणखीन कुसुमबाई आणि उमाकांत आणि रोहित।